सोलापुरात महिलेसोबत भयंकर घटना. 10 तरुण आणि एकटी महिला. घटनेने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात एकूण 14 लोक काम करत होते. त्यांच्यात फक्त एकच ही महिला कर्मचारी होती. ती काही दिवसांपूर्वीच नोकरीत आली होती. कामात प्रामाणिक, नियम पाळणारी आणि सरळ भूमिका घेणारी. पहिले काही दिवस सामान्य गेले, पण हळूहळू कार्यालयातील वातावरण तिच्यासाठी बदलू लागलं. ज्या गोष्टी इतरांसाठी साध्या होत्या, वॉशरूमला जाणंही तिच्यासाठी तणावाचं कारण होतं. कारण तिच्यासाठी स्वतंत्र वॉशरूमची सोयही नव्हती. ती वॉशरूमकडे जाताना काही लोकांकडून टिप्पणी, पाहणाऱ्या नजरा, तिच्या प्रतिष्ठेवर घाव करणारे शब्द यायला लागले. पण ती शांत राहिली. कामाला चिकटली. एका दिवशी कंपनीत कर्ज मंजुरीचा विषय आला. कागदपत्र बेकायदेशीर असल्याचं तिने निदर्शनास आणून कर्ज मंजूर करण्यास नकार दिला. त्या एका नकाराने सगळं बदललं. तिच्या विरुद्ध एक यंत्रणा चालू झाली. काही कर्मचारी एकत्र येत तिच्यावर मानसिक ताण वाढवू लागले. चटणीच्या नावाखाली दबाव, कधी-कधी तिच्या व्यक्तिमत्त्वावर ठपके, कधी चारित्र्यावर टिप्पणी. तिने तक्रार HR कडे केली. पण तिची दाद न मिळता उलट तिलाच दोषी दाखवण्यात आलं. अशा मुलींचे प्रश्न त्यांच्याच वागणुकीमुळे येतात हे वाक्य तिच्या मनात वारंवार घाव करत होतं. ती दिवसेंदिवस तुटत चालली होती. अनेक महिन्यांच्या या छळामुळे ती आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचली. एका दिवशी थकलेल्या अवस्थेत तिने पोलिसांशी संपर्क साधला आणि तिथे परिस्थिती बदलली. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली, तिचे मानसिक समुपदेशन केले, तिच्या तक्रारीची दखल घेतली आणि मग या प्रकरणात सोलापूर शाखेतील ब्रँच मॅनेजरसह एकूण 10 कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. फायनान्स कंपनीमध्ये जिथे 14 लोक काम करीत होते, तिथे एकटी महिला महिने छळ सहन करत होती आणि शेवटी ती तुटण्याआधी पोलिसांनी हस्तक्षेप करून अनर्थ टाळला. या बातमीने संपूर्ण परिसरात आणि देशभरात खळबळ उडाली. एकच प्रश्न लोकांना त्रास देत राहिला. एवढ्या मोठ्या कार्यालयात एकटी महिला इतकं सहन करूनही आपली वेदना कुठेही सांगू शकली नाही. उत्तर सोपं होतं, कारण तिला ऐकणारा कोणीही नव्हता, जोपर्यंत पोलिसांनी दखल घेतली नाही.